नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, वाधवा सिटीची बेकायदेशीर वाटचाल चिरडली, ग्रामस्थांनी रस्ता तोडून दाखवला जनतेचा रोष. ग्रुप ग्रामपंचायतीची गुरुचरण जमीन हडपण्याचा डाव उघड. 1.5 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर 7/12 पूर्ववत शासन आदेशाची पायमळणी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत वाधवा सिटी कंपनीने केलेल्या थेट फसवणुकीचा आणि शासनाच्या आदेशांची पायमळणी करणाऱ्या कृत्यांचा अखेर भांडाफोड झाला आहे. ग्रामस्थांच्या हक्काच्या पारंपरिक वहिवाटाच्या रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा ग्रामपंचायतीची मंजुरी न घेता बळकावलेली जागा आज ग्रामस्थांच्या एकजुटीने उद्ध्वस्त करण्यात आली. वाधवा सिटी या कंपनीने सर्वे नंबर 3940 भिंगारवाडी तर सर्वे नंबर 40 भेरले एकूण 29 गुंठे जागा ग्रुप ग्रामपंचायत भिंगार यांच्या मालकीची गुरुचरण जमीन बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे वाधवा ग्रुपने स्वतःच्या नावे करून घेतली होती. त्यांची न्यायालयीन लढाई सुरू होती. त्या लढाईनंतर ही जमीन भिंगार ग्रुप ग्रामपंचायत यांच्या मालकीची असून भिंगारवाडी गावकऱ्यांचा पारंपरिक रस्ता याच जागेतून जातो. मात्र वाधवा सिटीने त्या रस्त्यावर स्वतःची रहदारी सुरू करून ग्रामस्थांचा हक्कच हिरावून घेतलं होतं. पण ग्रामस्थांचा एकजुटीच्या विजयाने बळकावलेली जागा ग्रामस्थांना पुन्हा त्यांच्या ताब्यात मिळाली. 1.5 वर्षाची न्यायालयीन लढाई अखेर सत्याचा विजय झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला. गेली 1.5 ते 2 वर्ष ग्रामसेवक व ग्रामपंचायत न्यायासाठी झगडत होते. आवाज दाबण्याचे प्रयत्न झाले, वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष झाले, खोटे प्रस्ताव पुढे रेटले गेले. मात्र माननीय अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग मुंबई यांनी स्पष्ट निकाल देत शासनाचा 12 जुलै 2011चा आदेश लागू करण्याचे निर्देश या ठिकाणी जारी करण्यात आले. 2021 मध्ये बेकायदेशीररित्या वाधवा ग्रुप स्वतःच्या नावाने 29 गुंठे जागा अखेर 13 जानेवारी 2026 रोजी पूर्ववत ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात आली असून त्याचा 7/12 हा क्लिअरही आज या ठिकाणी झालेला आहे. वाधवा ग्रुपने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेली 29 गुंठे जमीन ग्रामपंचायतीला परत करण्यात आली. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, तर हा रस्ता बंदच राहणार. उपसरपंच अशोक गायकर यांनी ठणकावून सांगितले की ज्या अधिकाऱ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांची फसवणूक केली त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय आणि शासनाची स्पष्ट मान्यता मिळेपर्यंत हा रस्ता सुरू होणार नाही. यावेळी ग्रामस्थांची अभूतपूर्व एकजूट या ठिकाणी पाहायला मिळाली. या निर्णायक वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य योगिता लहाने, योगेश लहाने, सरपंच, माजी उपसरपंच, युवक वर्ग आणि मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. हा लढा फक्त एका रस्त्यासाठी नव्हता, तो गावाच्या स्वाभिमानासाठी होता असेही या ठिकाणी सांगण्यात आले. तर ग्रामपंचायतीची जमीन बळकावणाऱ्यांना आता पनवेलमध्ये थारा नाही. कायदा, ग्रामसभा आणि ग्रामस्थांची ताकद एकटवली आणि अन्याय कोसळला यावेळी पाहायला मिळाले. तर वाधवा ग्रुप यांच्याकडून हालचाली सुरू असल्याच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिले तर तुम्हाला शब्द करेक्ट करतो, हा वाधवाचा रस्ता नव्हता. हा गुरुचरणीचा पारंपरिक भिंगारवाडी गावाचा ग्रामपंचायतचा सर्वे नंबर 39 मध्ये आपण उभे आहोत आणि 40 हा रस्ता ग्रामपंचायतीच्या मालकीचा होता. वाधवाने बेकायदेशीररित्या ते कागदपत्र तयार करून शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून हा रस्ता केलेला होता आणि तो आज आम्ही न्यायालयीन लढाई लढून तो पूर्ववत केलेला आहे आणि ग्रामपंचायतीने ताब्यात घेतलेला आहे. तो 39 सर्वे नंबरचा 7/12 तो पूर्वी 2021 मध्ये सगळे पेपर यांनी खोटे करून वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी 5 गुंठे जागा अधिग्रहित केली होती. शासनाचं तसं ज्ञापन होतं, पण ह्यांनी मिसगाईड करून ती सगळी माहिती दिली होती. वेळोवेळी येथील सर्कल, त्यानंतर वरचे तहसीलदार, त्यानंतर वरचे प्रांताधिकारी यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सरळपणे म्हटलं होतं की शासनाचा जो आदेश आहे 12 जुलै 2011चा त्याचं पालन व्हावं. त्याच्याकडं पुढच्या ऑफिसनी, वरच्या वरिष्ठ ऑफिसनी दुर्लक्ष करून शासनाकडे खोटा प्रस्ताव पाठवला ह्यांच्या प्रेशरमुळे आणि त्यामुळे ही जमीन त्यांना मिळाली होती. तर तेच मुद्दा आम्ही कोर्टामध्ये धरला होता आणि कोर्टाच्या निदर्शनास ही गोष्ट आणली होती की ह्या कायद्याचं, शासनाच्याच कायद्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे ही जमीन परत पुनर्स्थापित ग्रामपंचायतच्या नावाने करावी आणि ती लढाई आमची 1.5 वर्ष चालली आणि हा 7/12 आम्हाला साधारणतः 14 जानेवारीला 13 जानेवारी 2026ला पूर्ववत करून मिळालेला आहे आणि आज पूर्ण ग्रामपंचायतच्या नावाने ही जमीन आहे. असाच एक सर्वे नंबर पुढे 40 आहे, त्यानंतर भेरल्यामध्ये 43 नंबर सर्वे. त्या अशाच यांनी जमिनी लाटल्या होत्या आणि शेतकऱ्यांचं आणि गावांचं आतोनात नुकसान केलेलं होतं. त्यामुळे आमचा ह्या प्रोजेक्टला ठामपणे विरोध आहे. त्यांना जर का जागा हवी असेल तर त्यांनी परत सगळी प्रोसिजर शासनाच्या मान्यतेने आणि रितसर सगळ्या परवानग्या घेऊन करावं. त्याला आमचा अजिबात विरोध नाही. आम्ही आता हे वरिष्ठ कोर्टामध्ये अपिलात गेलेला आहेत. तेव्हा जेव्हा वेळ येईल त्यावेळेला ह्या आम्ही कोर्टाच्या निर्देशात आणू की ह्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशांची पायमल्ली केलेली आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी आमची मागणी राहणार आहे. आमच्या एक शिबिर चालू आहे, तिथं आहेत ते, कारण 50 लोक समाजसेवेसाठी आलेले आहेत. तर त्यांना तिथं आम्ही सांगितलंय, पालक असतो या जागे आमचा,
ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे. सरपंच आहेत, सरपंच मॅडम बोलत आहेत, मी उपसरपंच आहे, सदस्य आहेत, सगळी बॉडी इथं आहे. फक्त टेक्निकली त्यांनी त्याचं हे स्वीकारलेलं असल्यामुळं, आमंत्रण स्वीकारलं असल्यामुळे तिथं आम्ही त्यांना ठेवलंय. 50 लोक तिथं गावामध्ये स्वच्छतेसाठी कॉलेजचे आलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे हा रस्ता असाच राहील जोपर्यंत यांना शासन मान्यता देत नाही आणि पूर्ववत यांच्या नावाने 7/12 होत नाही तोपर्यंत हा रस्ता असाच राहणार आहे. आम्हाला गावाल्यांना उपोषण करावं लागलं तरी चालेल. गेले 10 वर्ष आम्ही यांना वेळोवेळी पत्र दिले आहेत ग्रामपंचायतीने, त्याच्याकडे यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप आज रस्ता खोदण्यात आलेला आहे. अर्थाने ही लढाई आमची 10 वर्षापासून चालू आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता वाधवा प्रोजेक्ट कंपनीने ही जी रस्ता बनवला हा फार चुकीचा आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं. खऱ्या अर्थाने 1 ते 1.5 वर्षापासून अशोकदादा गायकर उपसरपंच या रस्त्यासाठी पाठपुरावा करून तो ग्रामस्थांचा जो 7/12 हक्क, तो 7/12 जो वाधवा कंपनीने नावावर केला होता, ह्यो ग्रामस्थांना विश्वास न घेता त्यांनी नावावर केला. त्यामुळे उपसरपंचांनी पाठपुरावा करून हा जो 7/12 आहे ह्यो आमच्या ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या नावाने करून घेतला. खऱ्या अर्थाने हा पाठपुरावा केला उपसरपंचांनी, म्हणून तर या ग्रामस्थांना न्याय मिळाला.